तुम्ही जर घर भाड्याने देत असाल किंवा घेत असाल तर तुमच्या दोघांकरिता हे नवीन नियम जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे। कारण 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षापासून नियम बदलणार आहेत। नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे। आपण या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण महत्त्वाच्या अशा अपडेट्स तुम्हाला या आमच्या चॅनलवरती पाहायला भेटतील। भाडेकरूंना याच्यामध्ये फायदा काय असणार आहेत हे आपण सविस्तर पाहूया। मॉडर्न टेनेंसी ॲक्टवर याच्या आधारे हे नवीन नियम लागू होणार आहेत। आता प्रत्येक भाडे करार रेंट ॲग्रीमेंट करावेच लागणार आहेत। हे सही केल्या दिवसापासून 60 दिवसात हे डिजिटल स्टॅम्प आणि रजिस्टरही करावे लागणार आहे। पण या अगोदर सही वगैरे स्टॅम्प पेपरवर केले जात होते, पण आता हे जानेवारीपासून नियम बदलणार आहेत। असे करत असल्यामुळे काहींचे रजिस्ट्रेशन देखील होत नव्हते, त्यामुळे रजिस्ट्रेशनची ही प्रक्रिया आता ऑनलाईन करता यावी यासाठी ऑनलाईन अपग्रेड करून घेण्याची परवानगी देण्यात आली आहे। तर यात एक महत्त्वाचे, 60 दिवसाच्या आत जर काही रजिस्टर केले नाही तर 5,000 किंवा त्यापेक्षाही जास्त दंड आकारला जाणार आहे। ही नोंदणीची प्रक्रिया स्थानिक रजिस्टरकडे किंवा ऑनलाईन देखील करता येणार आहे। तसेच जेही घर भाड्याने घेतात त्यांना पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यावे लागेल। तसेच सिक्युरिटी डिपॉझिट, भाडे वाढ करणे, जागा रिकामी करून घ्यावे असे सांगणे यासाठी ही नियम आखून घेतलेले आहेत। तर याकरिता कोणते नियम आहेत हे आपण समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे। तर घर आधी भाड्याने घेत असताना भाडेकरूला आधी डिपॉझिट भरावे लागते। निवासी जे आहेत अर्थात घराच्या मालकांना जवळपास आता 2 महिन्यांचे पैसे त्यांनी आधी द्यावे लागतात त्यांना, पण यापेक्षा जास्त पैसे मालकांना आता घेता येणार नाही। पण काही शहरात असेही पाहायला भेटतं की 7 ते 8 महिन्याचे भाडे आधीच घेतले जाते। उदाहरणार्थ ऑफिस असेल, दुकाने असतील। यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता घराचे भाडे घरमालकाला कधी व किती रुपये वाढवता येईल हे देखील नियम पाहून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे मित्रांनो। तर मित्रांनो, 12 महिने पूर्ण झाले असतात तेव्हाच घरमालकाला घर भाडे वाढवता येईल। तसेच भाडे वाढवण्याच्या आधी असे भाडेकरूंना स्पष्टपणे सांगावे लागणार आहे। याकरिता घरमालकाला भाडेकरूंना तशी लेखी नोटीस देखील हे 90 दिवस आधी द्यावे लागणार आहे। घरमालकाला अचानकपणे भाडे वाढवता येणार नाही। घरमालकाला वर्षातून एकदाच भाडे वाढवता येईल। जर समजा घराचे भाडे हे 5,000 रुपयेपेक्षा जास्त असेल तर ते डिजिटल किंवा UPI किंवा बँकिंगच्या मार्फत भरणा करावे लागणार आहे। रोख व्यवहार करता येणार नाही। जर का घर भाडे काहींचे 50,000 रुपये असेल तर TDS कापले जाणार आहे। तसेच आता घर भाडेकरूंना कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्याशिवाय भाडेकरूला घराबाहेरही काढता येणार नाही। जर घर मालकाला मुदती अगोदर घर रिकामे करून हवे असल्यास घर मालकाला रेंट ट्रिब्युनलकडून घर रिकामी करण्याची तशी नोटीस अर्थात ऑर्डर घेणे हे गरजेचे आहे। तसेच घराचे काही कामे, वीज बिल असेल, पाणी बंद करणे यासारखे गोष्टी त्यांच्याप्रमाणे भाडेकरूंना धमकी देणे असे कृत्य केल्यास शिक्षास पात्र राहतील। घरमालकाला शिक्षा होऊ शकते। तर मित्रांनो, 1 जानेवारीपासून भाडेकरूंना प्रायव्हसी अधिकार देण्यात आलेला आहे। भाडेकरूंना घर ताब्यात देण्याआधी घराची दुरुस्ती किंवा तपासणी करणे याकरिता भाडेकरूंना 24 तास आधी सांगावे लागते। घरातील काही दुरुस्ती करायची असल्यास भाडेकरूने तशी माहिती घरमालकालाही द्यावी लागणार आहे। जर समजा घरमालकाने तुम्ही घराचे सांगितलेले कामे हे 30 दिवसाच्या आत जर करून नाही घेतले तर भाडेकरूने त्यांच्या स्वखर्चातून ते एखादे काम पूर्ण करून घेऊ शकतो आणि येणाऱ्या भाड्यामधून ते घरमालकांकडून कापून घेऊ शकतो। हे करण्यासाठी भाडेकरूला झालेल्या कामाचे खर्चाची पावती, इतर पुरावे देखील घरमालकाला द्यावे लागणार आहे। याशिवाय घरमालक आणि भाडेकरू यांतील वाद मिटवण्यासाठी स्पेशल रेंट आणि कोर्ट अँड ट्रिब्युनल कोर्ट असणार आहे। त्यांच्याकडे दाखल केलेले तक्रार हे 60 दिवसातच सोडवावे लागणार आहे। तर मित्रांनो, असे नवीन नियम हे 1 जानेवारी 2026 पासून लागू असणार आहेत। तर हा व्हिडिओ कसा वाटला, याची माहिती कशी तुम्हाला वाटली नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।